Hello students, today we are going to discuss next experiment from the hospital and clinical pharmacy practical, that is pyrogen testing on a sample of water for injection. In this experiment we have to check the presence or absence of pyrogen into the sample of water for injection. The title of this experiment is to perform the test for pyrogens on a water for injection IP. त्याचे आय पी प्रमाणे तयार केलेलं वॉटर फॉर इंजेक्शन असणार आहे. त्याच्या सॅम्पलवरती आपल्याला पायरोजनसाठीची टेस्ट परफॉर्म करून बघायची आहे. इन लास्ट एक्सपेरिमेंट वी हॅड सीन द प्रॉपर्टीज और कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन आय पी. इन दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन इज अ फ्री फ्रॉम पायरोजन. म्हणजेच वॉटर फॉर इंजेक्शन जे आहे ते पायरोजनपासून फ्री असलं पाहिजे. मग पायरोजनचा प्रेझेन्स आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला ही टेस्ट करायची आहे. सो फर्स्ट पॉईंट इज व्हॉट इज पायरोजन. पायरोजन आर द प्रोडक्ट्स ऑफ मेटाबॉलिझम ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पायरोजन्स म्हणजे मोस्टली ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे असतात त्याच्या मेटाबॉलिझमपासून तयार होणारा प्रोडक्ट आहे. जर पायरोजन्स बॉडीमध्ये एंटर झाले तर त्यामुळे ह्युमन बॉडीवरती काही बॅड इफेक्ट्स दिसतात. आफ्टर 1 hour of injection of pyrogen into the human body, it increases the body temperature and produces chills, body aches etc. जर पायरोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झाले किंवा इंजेक्ट झाले तर काही वेळानंतर बॉडी टेम्परेचर नॉर्मलपेक्षा इन्क्रीज होतं, म्हणजे फीवरची कंडिशन प्रोड्यूस होते. त्याच्यानंतर चिल्स आणि बॉडी एकसारखे कंडिशन डेव्हलप होतात. आणि जर पायरोजनचं कॉन्सन्ट्रेशन त्या प्रोडक्टमध्ये खूप जास्त असेल तर काही वेळा पर्सनची डेथसुद्धा होऊ शकते. म्हणून वॉटर फॉर इंजेक्शनमध्ये पायरोजनचा प्रेझेन्स आपल्याला चेक करायचा असतो. बिकॉज वॉटर फॉर इंजेक्शन इज अ मोस्टली यूज्ड व्हेकल फॉर द प्रिपरेशन ऑफ पॅरेंटल प्रोडक्ट्स. जर असे पॅरेंटल प्रोडक्ट्स आपण बॉडीमध्ये इंजेक्ट करणार असू तर त्यासाठी ते पायरोजन फ्री असले पाहिजेत. म्हणून पायरोजन टेस्टिंग आपल्याला करून बघायचे आहे. General concept structure for this experiment is water for injection sample. If pyrogen presents, then rise in a body temperature of rabies occurs and interpretation of result shows if the water for injection is passes or fails the test. ह्या टेस्टमध्ये आपल्याला नॉर्मली रॅबिटवरती ही टेस्ट परफॉर्म करायची आहे. ॲनिमल यूज करून आपण ही टेस्ट परफॉर्म करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्या प्रोडक्टमध्ये किंवा त्या सॅम्पलमध्ये पायरोजन प्रेझेंट आहे की ॲबसेंट आहे हे फाइंड आउट करणार आहोत. फर्स्ट पॉईंट इज व्हॉट इज द पायरोजन. ॲज वी सीन अर्लियर, पायरोजन्स आर द मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम मोस्टली फ्रॉम ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या मेटाबॉलिक प्रोडक्टपासून तयार झालेला हा प्रोडक्ट आहे. After injection into body, they increases the body temperature, produces chill and body ache etc. जर पायरोजन ह्युमन बॉडीमध्ये एंटर झाले तर ते बॉडी टेम्परेचर इन्क्रीज करतात आणि बॉडी एक किंवा प्रोड्युसेस चिल्स. केमिकली पायरोजन आर लिपोपॉलिसॅकराइड. जर पायरोजनचं केमिकल नेचर आपल्याला बघायचं असेल तर ते लिपिड आणि कार्बोहायड्रेट दोघांपासून बनलेले असतात, म्हणून त्यांना लिपोपॉलिसॅकराइड्स म्हटलं जातं. देन एंडोटॉक्सिन कॅरेक्टरिस्टिक ऑफ पायरोजन. दे आर थर्मोस्टेबल, वॉटर सोल्युबल, दे आर अनअफेक्टेड बाय कॉमन बॅक्टेरिसाइड्स, नॉन व्होलाटाईल अँड फॉर these reason pyrogen are difficult to destroyed once they are produced into the product. पायरोजन थर्मोस्टेबल आहेत, म्हणजेच हीट स्टेबल आहेत, वॉटर सोल्युबल आहेत, त्यामुळे इझिली सोल्युबल होऊन जातात आणि कोणत्याही कॉमन बॅक्टेरिसाइड्समुळे त्यांच्यावर काहीही इफेक्ट होत नाही. तसंच ते नॉन व्होलाटाईल आहेत, म्हणजे व्होलाटाईल किंवा इव्हॅपोरेट होऊनही ते रिमूव्ह होत नाहीत. आणि म्हणूनच ह्या सगळ्या रिझन्समुळे जर एकदा पायरोजन आपल्या प्रोडक्टमध्ये इनकॉर्पोरेट झाले तर त्यांना रिमूव्ह करणं खूप कठीण असतं. म्हणून प्रोडक्ट तयार करताना आपल्याला पायरोजन इनकॉर्पोरेट होऊ नयेत म्हणून प्रिकॉशन घेणं गरजेचं असतं. देन ॲपॅरेटिस रिक्वायर्ड फॉर दिस टेस्ट इज सिरिंज, नीडल, थर्मोमीटर,
retaining boxes for rabbits, beakers, measuring cylinders, balance, weight box and stopwatch. These all glasswares are required for performing the pyrogen test on rabbit. Then chemicals required are water for injection and sodium chloride. For test animals, 3 healthy adult rabbit of either sex weighing not less than 1.5 kg fed on a complete and balanced diet. टेस्टसाठी जे ॲनिमल लागणार आहेत ते आपल्याला 3 रॅबिट लागणार आहेत ऑफ आयदर सेक्स, आयदर फिमेल ऑर आयदर मेल. देअर बॉडी वेट शुड बी नॉट लेस दॅन 1.5 kg आणि त्यांना बॅलन्स डाएटवरती ठेवलेलं असलं पाहिजे. काही वेळा टेस्ट जर पुन्हा परफॉर्म करायची असेल तर ॲडिशनल 5 रॅबिट्स आर रिक्वायर्ड. सो टोटल 8 रॅबिट्स आर रिक्वायर्ड फॉर द पायरोजन टेस्ट. Why rabbit? Now why the rabbit is used for test and why not other animal? Because rabbit is reproducible pyrogenic response is shown into the rabbit. रॅबिटमध्ये व्यवस्थितपणे आपण पायरोजनचा प्रेझेन्स चेक करू शकतो. अदर स्पेसीज आर नॉट प्रेडिक्टेबल. देन सिमिलर थ्रेशोल्ड पायरोजेनिक रिस्पॉन्स टू द ह्युमन. जो इफेक्ट पायरोजन ह्युमन बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर दिसतो तोच इफेक्ट पायरोजन रॅबिटच्या बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर दिसतो. म्हणजेच जो ह्युमनमध्ये बॉडी टेम्परेचर राईज होतं तसाच सेम इफेक्ट रॅबिटमध्येही दिसून येतो. म्हणजे पायरोजन एंटर झाल्यानंतर रॅबिटचंही बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि म्हणूनच आपण पायरोजनची टेस्ट जी आहे ती रॅबिटवरती करून बघतो. अँड रॅबिट इज चूजन फॉर द इकॉनॉमिक पर्पजेस ऑल्सो. रॅबिटला यूज करून टेस्ट करणं हे इकॉनॉमिकली सेफ आहे, त्यामुळे आपण रॅबिट ॲनिमल्सच यूज करून ही टेस्ट परफॉर्म करतो. In this diagram we can see the rabbit holder or retaining boxes for rabbit. रॅबिटला एका पोझिशनमध्ये होल्ड करून ठेवण्यासाठी, बिकॉज वी हॅव टू चेक द बॉडी टेम्परेचर कंटिन्युअसली थ्रू आउट द टेस्ट सो दॅट रॅबिट are retained into this box throughout the experiment. So these are the retaining box for the rabbit. Then the test used to find out the presence of pyrogen by using the animals are called as sham test. जर शाम ॲनिमल यूज करून आपण पायरोजन टेस्ट परफॉर्म करत असू तर त्याला शाम टेस्ट असं म्हटलं जातं. In that sham test there are 2 steps. First is the preliminary test and second is the main test. In preliminary test which is carried out on rabbits are used for the first time or the animal which are not used for from previous 2 weeks. म्हणजे शाम टेस्टसाठी जे रॅबिट आपण यूज करणार आहोत ते पहिल्या वेळी यूज करत असले पाहिजेत किंवा जर आधी यूज केले गेले असतील तरी ते प्रिव्हियस 2 वीक्स 2 आठवडे वापरले गेले असलेले नको आहेत आपल्याला. म्हणजे एकदा टेस्ट झाल्यानंतर पुन्हा 2 वीक त्या रॅबिटना रेस्ट दिलेली असली पाहिजे. इट इज डन टू कंडिशन द रॅबिट्स अँड विथहोल्ड द वॉटर ड्युरिंग द टेस्ट. पूर्ण टेस्ट होईपर्यंत रॅबिटला कोणत्याही प्रकारे वॉटर ॲडमिनिस्ट्रेट करायचं नाही आहे. It is performed by giving a warmed solution of either sterile water for injection or sterile saline solution at a dose of 10 ml per kg of body weight. या टेस्टमध्ये आपल्याला वॉर्म सोल्युशन यूज करायचं आहे, एकतर स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन किंवा स्टराईल सलाईन सोल्युशन मीन्स स्टराईल सोडियम क्लोराईड सोल्युशन यूज करायचं आहे आणि ते रॅबिटच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करायचं आहे. त्याचा डोस जो आहे तो 10 ml पर kg ऑफ बॉडी वेट असला पाहिजे. आफ्टर इंजेक्टिंग द सलाईन सोल्युशन और स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन द रेकॉर्डिंग ऑफ बॉडी टेम्परेचर इज डन प्रायर टू 90 मिनिट फॉर 3 hours इज डन. ही टेस्ट करण्याच्या आधी रॅबिटचं बॉडी टेम्परेचर जे आहे ते 3 तासांसाठी अर्ध्या तासाच्या इंटरवलने चेक केलेलं असलं पाहिजे. आफ्टर इंजेक्टिंग द सोल्युशन, इफ रॅबिट शोज द एनी डिफरन्स इन अ बॉडी टेम्परेचर
of 0.6 degree Celsius or more than this, then it is not used for the test. तर टेस्ट करण्याच्या आधी रॅबिटचं बॉडी टेम्परेचर आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे हे सोल्युशन एंटर करायच्या आधी, इंजेक्ट करायच्या आधी एकदा आपण बॉडी टेम्परेचर चेक करणार, त्याच्यानंतर वॉर्म सलाईन सोल्युशन इंजेक्ट करणार आणि पुन्हा एकदा बॉडी टेम्परेचर चेक करणार. जर आधीचं बॉडी टेम्परेचर आणि नंतरचं बॉडी टेम्परेचर याच्यामध्ये 0.6 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त डिफरन्स येत असेल तर असे रॅबिट आपल्याला टेस्टिंगसाठी यूज करायचे नाही आहेत. ते रॅबिट सोडून पुन्हा दुसरे हेल्दी रॅबिट्स घ्यायचे आणि त्यांच्यावरती टेस्टिंग करायचं. जर त्यांच्या बॉडी टेम्परेचरमध्ये डिफरन्स आला नाही, म्हणजे 0.6 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी डिफरन्स आला, तर ते रॅबिट आपल्याला टेस्टसाठी वापरायचे आहेत. सो आफ्टर प्रिलिमिनरी टेस्ट, नाऊ इट इज अ टाईम फॉर मेन टेस्ट. प्रिलिमिनरी टेस्टमधून आपण हेल्दी रॅबिट चूज केल्यानंतर त्यांच्यावरती आपल्याला मेन टेस्ट परफॉर्म करायचे आहे. इट इज परफॉर्म्ड इनिशियली ऑन अ ग्रुप ऑफ 3 रॅबिट्स. पहिल्यांदा 3 रॅबिट्सवरती आपल्याला टेस्ट करून बघायचे आहे. त्या तिन्ही रॅबिटना ॲनिमल होल्डर बॉक्समध्ये ठेवायचं आहे. अ थर्मोमीटर इज इन्सर्टेड इन टू द रेक्टम ऑफ रॅबिट. The product being tested is warmed at a 38 degree Celsius and then it is injected in the marginal vein of ear of the rabbit. ज्या प्रोडक्टचं टेस्टिंग करायचं आहे ते 38 डिग्री सेल्सिअसला वॉर्म करून घ्यायचं, कारण नॉर्मल बॉडी टेम्परेचर रॅबिटचं 38 डिग्री सेल्सिअस असल्यामुळे त्या टेम्परेचरला मॅच झालं पाहिजे त्या सोल्युशनचं टेम्परेचर. आणि आफ्टर वॉर्मिंग दॅट सोल्युशन इट इज इंजेक्टेड इन टू द मार्जिनल व्हेन ऑफ द इयर ऑफ रॅबिट. रॅबिटच्या इयरमध्ये ते इंजेक्ट करायचं आहे. डोस पुन्हा सेम असला पाहिजे, नॉट लेस दॅन 10 mg पर kg ऑफ बॉडी वेट. 10 mg पर kg पेक्षा कमी असता कामा नये डोस. बिफोर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, द इनिशियल टेम्परेचर which is mean temperature recorded at a 60 and 90 minute is recorded. आता ही मेन टेस्ट करण्याच्या आधी आपण इनिशियल टेम्परेचर जे आहे रॅबिटचं ते रेकॉर्ड करून घेतलं पाहिजे प्रिलिमिनरी टेस्ट नंतरचं. आणि ते टेम्परेचर त्याचा मीन काढायचा त्या टेम्परेचरचा आणि तो इनिशियल टेम्परेचर म्हणून रेकॉर्ड करून घ्यायचा. देन आफ्टर इंजेक्टिंग द product, the recording is continued to further 3 hours at an interval of 30 minutes. एकदा का इंजेक्ट करून झाला प्रोडक्ट की पुन्हा 3 तासांपर्यंत आपल्याला टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आहे अर्ध्या तासाच्या इंटरवलने, विथ अ इंटरवल ऑफ 30 minutes. The maximum temperature which is recorded, finally the response is calculated by subtracting the initial temperature from maximum temperature shown by the animal. आता आपण 3 तासांसाठी इंजेक्ट करून झाल्यानंतर 3 तासासाठी टेम्परेचर मोजणार आहोत. त्या टेम्परेचरमधून जे मॅक्झिमम टेम्परेचर आहे ते रेकॉर्ड करायचं. पहिल्या टेस्टमध्ये आपण काय केलं, इनिशियल टेम्परेचर काढून घेतलं. दुसऱ्या टेस्टमध्ये आपण मॅक्झिमम टेम्परेचर फाइंड आउट केलं. तर जर आपल्याला रिस्पॉन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर मॅक्झिमम टेम्परेचरमधून इनिशियल टेम्परेचर जे आहे ते मायनस करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर जी व्हॅल्यू येणार आहे त्याला आपण रिस्पॉन्स म्हणायचा आहे. तो रिस्पॉन्स प्रत्येक रॅबिटसाठीचा आपण कॅल्क्युलेट करून ठेवायचा आहे. सो इथे कोणत्या प्रकारे टेम्परेचर रॅबिटचं आहे ते रेकॉर्ड करायचं आहे त्याचा चार्ट दिलेला आहे. पहिल्यांदा 0 मिनिटला पहिल्या रॅबिटचं बघायचं, दुसऱ्या रॅबिटचं बघायचं, तिसऱ्या रॅबिटचं बघायचं. देन हाफ अवरच्या इंटरवलने आपल्याला पुढची सगळी टेम्परेचर बघायची आहेत. आफ्टर 30 मिनिट, आफ्टर 60 मिनिट, आफ्टर 90 मिनिट. ही पहिली जी 3 टेम्परेचर्स आहेत ती बिफोर इंजेक्टिंग द सॅम्पल, म्हणजे नॉर्मल सलाईन सोल्युशन इंजेक्ट करून आपल्याला बघायची आहेत. म्हणजे प्रिलिमिनरी टेस्ट जी आहेत ही पहिली 3 सॅम्पल आहे, 3 टेम्परेचर्स आहेत. त्याच्यानंतर आपण काय करणार, मेन टेस्ट करणार. इथे वॉटर फॉर इंजेक्शन जे सॅम्पल आहे आपलं ते इंजेक्ट करणार. त्याच्यानंतर आपल्याला पुढे 3 तास म्हणजे 6 रिडिंग्ज आपल्याला बघायचे आहेत. एकदा का इंजेक्ट केलं की 6 रिडिंग, 1 2 3 4 5 आणि 6 रिडिंग अर्ध्या तासाने पुन्हा बघायचे आहे. अँड ऑल these temperatures are recorded
फॉर ऑल 3 रॅबिट्स. 3 रॅबिट्ससाठीची 3 तासांची रीडिंग बघितल्यानंतर आपल्याला इनिशियल टेम्परेचर जे आहे ते प्रत्येक रॅबिटचं बघायचं आहे. इथे इनिशियल टेम्परेचर आणि इथे मॅक्झिमम टेम्परेचर. तर मॅक्झिमम टेम्परेचरमधून इनिशियल टेम्परेचर मायनस करायचं आहे आणि जी व्हॅल्यू येणार आहे ती तुमची इथे रिस्पॉन्स म्हणून लिहायची आहे. त्याच्यानंतर तिन्ही रिस्पॉन्स जे आहेत त्यांची सम करायची आहे इथे आणि ती इथे ह्या टेबलमध्ये लिहायची आहे. त्याच्यावरून आपल्याला रिझल्टचं इंटरप्रिटेशन करायचं आहे. Now, interpretation of result. If the sum of response of a group of 3 rabbit does not exceed 1.4 degrees Celsius and if the response of individual rabbit is less than 0.6 degrees Celsius, then preparation being examined passes the test. तर पहिल्या इंटरप्रिटेशनवरून आपल्याला काय कळतं आहे की जर आपण 3 रॅबिट यूज करत असू तर 3 रॅबिटच्या ग्रुपचा जो रिस्पॉन्स आहे त्याची सम 1.4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असली पाहिजे आणि इंडिव्हिज्युअल रॅबिटचा जो रिस्पॉन्स आहे म्हणजे पहिल्या रॅबिटचा रिस्पॉन्स, दुसऱ्या रॅबिटचा रिस्पॉन्स आणि तिसऱ्या रॅबिटचा इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स जो आहे तो 0.6 डिग्रीपेक्षा कमी असला पाहिजे. जर असं असेल तर रॅबिट ती टेस्ट पास करतात. म्हणजे तो जो प्रोडक्ट आपण इंजेक्ट केला आहे त्या प्रोडक्टमध्ये पायरोजन प्रेझेंट नाही आहे. Second interpretation is, if the preparation fails the test, then continue the test using 5 more rabbits. That is, total 8 rabbits are used. If first 3 rabbits are fails the test or sample fails the test on first 3 rabbits, then perform the test using additional 5 rabbits. That is, perform the test on total 8 rabbits. If not more than 3 of 8 rabbits shows individual response of 0.6 degrees Celsius or more and if the sum of response of group of 8 rabbits does not exceed 3.7 degrees Celsius, then preparation passes the test. आता टोटल 8 रॅबिटवरती टेस्ट केल्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे तर नॉट मोर दॅन 3 ऑफ 8 रॅबिट म्हणजे 3पेक्षा जास्त रॅबिट जे आहेत त्यांचा इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स 0.6 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नये. त्याच्यानंतर सगळे जे 8 रॅबिट आहेत त्यांच्या रिस्पॉन्सची जी सम आहे ती 3.7 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असता कामा नये. जर असं असेल तरच ते सॅम्पल टेस्ट पास करते म्हणजे सॅम्पलमध्ये पायरोजन प्रेझेंट नाही आहे. अँड इफ इट इज नॉट ॲज लाईक दिस देन सॅम्पल फेल्स द टेस्ट. We have seen it dramatically. Interpretation of pyrogen test. First, we have used 3 rabbits, and if the response of sum of response of these 3 rabbits is less than or equals to the 0.6 degrees Celsius, then preparation being एक्झामिन इज पासेस द टेस्ट. म्हणजे 3 रॅबिटच्या रिस्पॉन्सची जी सम आहे ती 0.6 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा कमी असली पाहिजे आणि इंडिव्हिज्युअल रॅबिटचा जो रिस्पॉन्स आहे तो सुद्धा 0.6 डिग्री सेल्सिअसपेक्षा. इफ द इंडिव्हिज्युअल रॅबिट रिस्पॉन्स इज मोर दॅन 0.6 degree Celsius or more than 0.5 degree Celsius, then repeat the test using additional 5 rabbits, that is with a total 8 rabbits. In this case not more than 3 rabbit म्हणजे 3 रॅबिटपेक्षा जास्त रॅबिटचा इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स 0.6 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असला पाहिजे आणि 8 रॅबिटचा टोटल रिस्पॉन्स 3.7 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असला पाहिजे तरच तो प्रोडक्ट जो आहे तो टेस्ट पास करेल. म्हणजे इफ water for injection sample does not contain the pyrogen, then it is passes the test. Now the result, the sum of response of 3 rabbits
3 रॅबिटचा सम ऑफ रिस्पॉन्स काय येतो तो इथे लिहायचा आहे आपल्याला. इंडिव्हिज्युअल रॅबिटचे रिस्पॉन्स लिहायचे आहेत. अँड इफ द सम ऑफ रिस्पॉन्स ऑफ 3 रॅबिट इज लेस दॅन 1.4 degree Celsius and the individual response of 3 rabbit is less than 0.6 degree Celsius, then the sample complies the test as per test for pyrogen as per IP 1996, and if it is complies the test, then it is suitable for the injectable preparation, and if it is does not complies the test, then it is not suitable for the injectable preparations. सो कोणतेही इंजेक्टेबल प्रिपरेशन बनवताना वॉटर फॉर इंजेक्शन हे सॉल्वंट म्हणून यूज केलं जातं. अँड हॅन्स इट मस्ट पासेस द ऑल कॅरेक्टरिस्टिक ॲज पर द IP, अँड हॅन्स इट मस्ट बी फ्री फ्रॉम द पायरोजन. So with this we will finish our third experiment, that is test for pyrogen on a water for injection IP. We will see the next experiment into next video. Thank you.